तर हा बघा, हा आहे माझ्या भाचीचा फ्रॉग आणि हा फ्रॉग ना तिचा मला खूपच आवडला होता. तर हा असा एवढा लांब लचक असा फ्रॉग आहे. तर आता ती मोठी झाली तर तिला होत नाही हा फ्रॉग. तर माझी काही याला टाकण्याची वगैरे इच्छा नव्हती, तर मी तिला म्हटलं हा फ्रॉक बाई मला दे, मी याचं काहीतरी करेन. तर आता माझं असं इच्छा झाली की याचं एक ब्लाऊज शिवावं, कारण की मला फ्रॉक आवडला होता. कलर पण खूप छान आहे आणि लाल साडीवर व्हाईट साडीवर आपण याला घालू शकतो. क्रीम साडी, क्रीम हिरवा याच्यामध्ये कलर आहे बघा, हिरवा कलर आहे, मेहंदी कलर आहे, लाल कलर आहे, क्रीम कलर आहे. तर चला म्हटलं याचं एक एखादं ब्लाऊज शिवून पाव. आणि आता नवीन ब्लाऊज निघाले ना अम्ब्रेला बाहेरचे, तर ते शिवावं म्हटलं. तर माझ्याकडे असं मॅचिंग पीस पण होतं, तर मी जे पिसाचा माल आणत असते त्यामधलं एक पीस पण मॅचिंग मिळालं अस्तर लावायसाठी. तर चला म्हटलं आता याचं ब्लाऊज शिवून घ्या. तर आता बघू याचं ब्लाऊज कसं होते, नाही का, कसं दिसेल. तर बघू आता समोर व्हिडिओमध्ये याचं ब्लाऊज मी कसं शिवते आणि शिवल्यावरती हे फ्रॉकचं ब्लाऊज कसं दिसतं. कारण ज्या गोष्टी मला आवडतात ना त्या गोष्टी मी कधीच टाकत नाही. आणि हा फ्रॉक मला माझ्या भाचीचा खूप आवडला होता, त्याच्यामुळे प्रश्नच नाही ह्या वस्तू फेकण्याचा, नाही का. तर बघत राहा व्हिडिओ शेवटपर्यंत. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर तुम्हाला आता मी ब्लाऊज कसा कट करते हे फक्त या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. ब्लाऊज मी कसा शिवते हे मी या व्हिडिओमध्ये दाखवलं तर व्हिडिओ खूप लांब होईल. तर फक्त मी तुम्हाला शॉर्टकटमध्ये मी फॅब्रिक कसा कट करते ब्लाऊजचा ते दाखवत आहे. तर इथे मी प्रिन्स कट ब्लाऊज शिवणार आहे. तर प्रिन्स कटसाठी मी आधी ब्लाऊजचा माप टाकून घेतलेला आहे. अस्तरवरती मी माप टाकते आणि मेन फॅब्रिक जे आहे तर त्याच्यावरती अस्तर ठेवून मग मेन फॅब्रिक कापते. तर इथे मी अस्तर असं आखून कट करून घेत आहे. तर मागचा भाग जो आहे तो कट केलेला आहे गोल गड्याचा आणि एकदम साधा सिंपल पण रेडीमेड सारखं वाटणारा ब्लाऊज मला इथे शिवायचा होता. म्हणजे माझ्या नजरेसमोर जसा ब्लाऊज होता तसा मला इथे शिवायचा होता. तर तशा प्रकारे मी तर साधा सिंपल ब्लाऊज कापते आहे. आणि आधी माझा असा विचार होता की आधी मागच्या हुकाचा ब्लाऊज शिवायचा, समोरून पॅक ठेवायचा. पण नंतर शिवता शिवता असा विचार आला की नाही, आपण नेहमी जसे ब्लाऊज घालतो तसंच आपल्याला सूट होतं तसंच करायचं. तर इथे मी रेग्युलर ब्लाऊजसारखा माझा ब्लाऊज शिवून घेतला आहे. आणि इथे मी अस्तरसुद्धा लावणार आहे बाहीला. तर बाहीचं अस्तर वगैरे सुद्धा कापून घेणार आहे. त्यानंतर मला बराच वेळ लागला होता की बाही कशी शिवायची, कशी जोडायची यासाठी मला बराच वेळ लागला होता. त्याच मधात मी, म्हणजे त्याच गडबडीच्या मधात मी जे आहे तो शिवण्याचा व्हिडिओ करायचं विसरून गेले. तर इथे मी सगळं असं कापून घेतलेलं आहे. आता त्याच्यावरती मेन फॅब्रिक ठेवून मेन फॅब्रिकसुद्धा कापून घेणार आहे. आणि माझं हे ब्लाऊज व्हायला ना मला विचार करून 2 दिवस लागलेत, कारण की मला फारसा वेळ नसतो आता. फक्त रविवारी दिवशी मी ब्लाऊज शिवते, तर मला 2-3 दिवस या ब्लाऊजसाठी लागले. आधी मी कट करून ठेवला एका रविवारी, दुसऱ्या रविवारी शिवला आणि मग त्याच्यानंतरच्या रविवारी शिवला. म्हणजे 3 रविवार मला साधारणतः या ब्लाऊजला लागले. आणि एका रविवारी मी हुका वगैरे लावून ब्लाऊज पूर्ण तयार करून ठेवला. आणि तुम्हाला मी एका साडीवरती घालून दाखवणार आहे हे ब्लाऊज. तर मला नक्की सांगा तुम्ही कमेंट करून की हे ब्लाऊज तुम्हाला कसं वाटलं. आणि फ्रॉकचं टाकाऊपासून टिकाऊ जे मी बनवलं आहे ती आयडिया आणि ते ब्लाऊज तुम्हाला कसं वाटलं हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तर आता असा आपला ब्लाऊज पूर्ण मी तयार करून घेणार आहे. इथे मी फॅब्रिकवरती कट करून घेते आहे आणि या साईडला बाह्या काढणार आहे. जिकडून कापड मोठा आहे तिकडून बाह्या काढणार आहे. लाल साईडला मला बाह्या काढायच्या होत्या. असं मी पूर्ण कट करून घेणार आहे आणि बाह्या वगैरे सर्व काढून तो कपडा व्यवस्थित ब्लाऊज असं जोडून घेणार आहे. आणि तुम्हाला मी समोर व्हिडिओमध्ये हे ब्लाऊज कसं दिसते व्हिडिओमध्ये तुम्हाला घालून दाखवणार आहे. त्यामुळे नक्की कमेंट करून सांगा की माझा ब्लाऊज तुम्हाला आवडला की नाही आवडला. नाही आवडला असेल ते सुद्धा सांगा, आवडलं असेल ते सुद्धा सांगा. आणि माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात ते सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तर इथे बाया वगैरे कट करून घेते आहे आणि ब्लाऊज नंतर शिवून घेणार आहे. तर असं हे ब्लाऊज शिवण्याची माझी खूप दिवसची इच्छा आज पूर्ण झालेली आहे. तर हुका वगैरे लावून फ्रॉकचं ब्लाऊज झाला आहे तयार. आता हे कसं दिसते मी तुम्हाला दाखवणार आहे. तर व्हिडिओ बघा. तर बघा असं दिसतंय माझं ब्लाऊज. कसं वाटतंय, आहे ना छान. आणि खरोखर मला जेवढं वाटलं होतं ना
त्यापेक्षा हे ब्लाऊज खूप छान बनून तयार झालेलं आहे. आणि ही नवीनच साडी होती, माझ्या मावस बहिणीने मला आता घेतली. चला म्हटलं, ब्लाऊज पण नवीन आणि साडी पण नवीन, तर फायनली पूर्ण लुक जो आहे तो असा दिसतो आहे. तर नक्की कमेंटमध्ये सांगा माझा ब्लाऊज तुम्हाला कसा दिसतोय. पूर्ण मागून गोल गळा सिंपल असं ब्लाऊज शिवलेला आहे आणि अंब्रेला बाया मला जमल्या की नाही, कशा वाटतं आहेत ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि सर्वांनाच माझा ब्लाऊज खूप आवडला. तुम्हालाही कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.